नमस्कार भावांनो, तुम्हा सर्वांचं आपल्या ह्या नवीन व्हिडिओ मध्ये स्वागत आहे। आज पुणे जिल्ह्यामध्ये सुंदर असं मैदान होतं। त्या मैदानात नक्की काय घडलं, मैदान का थांबलं गेलं, चला तर पाहूया। भावांनो, विषय असा झाला की आजचं मैदान का थांबलं, कारण सर्व गट झाले। गट झाल्यानंतर सेमीच्या चिठ्ठ्या काढायची वेळ आली आणि चिठ्ठ्या काढायची वेळ आल्यानंतर मैदानामध्ये पाऊस चालू झाला। आता पावसापुढे तर कोणच काय करू शकत नाही, शेवटी तो निसर्ग आहे आपला। त्यानंतर मैदान भरवलेल्या आयोजकांनी असं जे निवेदन केलं की मैदानच कॅन्सल केलं आणि जे सर्व सेमीला पात्र झालेल्या गाड्या आहेत त्या सर्व गाड्यांना समांतर बक्षीस देण्यात येणार आहे। पण आता सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा काय आलाय, सर्व गाड्या तिथं थांबल्या नाहीत। पावसामुळे जे वातावरण बघून जे आपल्या नंदीची स्वतःपेक्षा जास्त काळजी करतात असे बैलगाडा मालक तिथून निघून गेले, तर त्या मालकांच्या बक्षिसांचं काय होणार आता? तर कमिटीने असं सांगितलेलं आहे की सर्वांचं बक्षीस दिलं जाईल, पण तुम्हाला एकच सांगतो सर्व गाडा मालकांना, कसं असतं, ताजा असतं तवाच जवाचा तवा, हे खरं तुम्हाला माहितच आहे। जवा आणि तवा, जवाचं तवाच ते घ्यावं लागतं। तुम्ही याला असला पुढे तरी ठीक आहे, पण जे जवळपास असतील किंवा ज्यांच्यापाशी पुढे कॉन्टॅक्ट नंबर आहे त्यांनी आपलं कॉन्टॅक्ट करून आपलं जे बक्षीस आहे ते मागून घ्यावं असं मला तर वाटतं। तुम्हाला काय वाटतं कमेंट मध्ये नक्की सांगा, कारण एवढ्या लांबून तुम्ही नंदी घेऊन येणार, परत तिथं दिवस अख्खा घालवला आणि मोकळ माघारी झालं, म्हणजे मला बरोबर वाटत नाही। आपण सेमी पात्र होऊन सुद्धा तर असो, तिथं फायनलचा तर काही विषयच आला नाही, कारण जेवढे सेमीला गाड्या पात्र झाल्या त्या सर्व गाड्यांना समांतर बक्षीस देण्यात येणार आहे। भावांनो, व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा आणि आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, कारण आपल्या चॅनलवरती नवनवीन व्हिडिओ येतच राहतात। धन्यवाद।